कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तरी हा शेवटचा मार्ग दिसतोय। हो ग, पण एवढं सगळं कसं झालं? काय ग संपदा, काय झालं? तुम्ही असे का उभे आहात तिथे? ऐश्वर्य, संपदा 2 विषयात काय बॅग बसला? संपदा काय? आशू, तरी मी सांगत होते अभ्यासात लक्ष दे म्हणून, पण नाही, अभ्यास करायचाच नाहीये। सारखं आपलं ते ब्लॉग ब्लॉग ब्लॉग। आता ह्या ब्लॉग वरून सांगता की ना काय दिवे लावलेत ते। आई, तू व्लॉगला का मध्ये आणतेस? आणि मी आजारी होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही संपदा, उगाच कारण देऊ नकोस हा? हो ना, आणि आजारी ना फक्त 2 दिवस होतीस, पूर्ण वर्षभर काय करत होतीस? उर्मिला अगं चिडू नको ग तिच्यावर, खरंच आजारी होती ती तेव्हा। सीताई पण असं कसं चालेल ग? बघ ना, 2 विषयात गेलीये ती, आणि आता जर हे क्लिअर नाही केले ना तर पूर्ण वर्ष जाईल फुकट तिचं। काकू काकू मी सांगते, मी जो क्लास शोधलाय ना तिथे क्लास लावूयात आपण तिला, वाटलं तर राहायची सोय करू तिथे, हो ना सुहास? हो म्हणजे काकू, अहो ही घरापासून जर लांब राहिली ना तर नीट मन लावून अभ्यास करेल। आई, मी बाहेर कुठे शिकायला जाणार नाही, मी आधीच सांगून ठेवते। काय करायचंय सांग, तू सांग। मला सांगा, असं कधी झालंय का? आधी मी तेच सांगते, मी आजारी होते ना, खरंच मी होईन, नेक्स्ट टाइम मी नक्की पास होईन, प्लीज ऐका ना माझं। आई, बरोबर आहे, पण समजा जर हे पुढचं वर्ष समजा वाया गेलं, परत नाही जमलं तर? तेच तर म्हणते मी, आणि तिच्या चांगल्यासाठीच बोलते, प्लीज ऐका माझं, क्लास चांगला आहे। आणि काका, अरे वर्ष वाया जाईल, तू तरी विचार कर। ते आता नाही करायचंय तिला, आता काय करायचं? माझ्याकडे आहे एक सोल्युशन। शिवा, तुझा पर्याय कोणी नाही विचारलाय आता। हा, संपदाच्या शिक्षणाचं चाललंय इथे। सीता, अगं असं काय कर? अहो शिक्षणाचं आणि तिचं काय? अगं हो, ठीक आहे ना। हा शिवा, सांग काय म्हणायचंय तुला? आपण संपदाला घरीच क्लास लावला तर? अच्छा, म्हणजे आता असा एखादा शिक्षक शोधावा लागेल जो तिला घरी येऊन शिकवेल, पण तो शिक्षक आपण कसा शोधणार? म्हणजे त्याची काळजी करू नका, शिक्षक आहे माझ्याकडे। म्हणजे संपदाला जर बाहेर जाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि घरी राहून तिचा अभ्यासाचा प्रश्न वाटतोय, तर माझा मित्र आहे, तो ना वस्तीत शिकवण्या घेतो, तो घरी येऊन शिकवेल संपदाला। वा, हळूहळू अख्खी वस्तीच इथे येईल, म्हणजे आपणच वस्तीत राहतोय की काय असंच वाटायला लागेल। नाही, काय हरकत आहे शिवा, पण तो संपदाला शिकवू शकेल ना, कारण संपदाकडून अभ्यास करून घ्यावा लागेल। तो स्वतः ते UPSC ची तयारी करतोय। तो दिल्लीत होता, पण आता आलाय परत। आणि आशू ओळखतो की त्याला? हो अशू, तू भेटलास त्याला? काय तुम्ही का माझ्याकडे बघताय? हो, चांगला आहे, म्हणजे दिसायला तरी चांगला आहे। नाही, आय मीन स्मार्ट आहे, स्मार्ट मुलगा आहे। मला वाटतं हा पर्याय सगळ्या अर्थानं चांगला आहे। भाऊ, संपदाच्या फ्युचरचा प्रश्न आहे, असं कसं लगेच आपण कुणावरही विश्वास ठेवू शकतो? भाऊ आहे बघा, तो अनाथ आहे, तो त्याच्या शिक्षणासाठी शिकवण्या घेतोय, तो कष्ट करतो। अहो तो हवं तर ना मी त्याला सकाळी बोलवते, तुम्ही सगळे भेटून घ्या, मग ठरवा। हो, आणि शिवाने सुचवलंय म्हणजे तो चांगलाच असेल, काय हो? हो हो, आणि असंही मॅडमला कुठे जायचं नाहीये, त्यानिमित्ताने डोळ्यासमोर तरी नाही। चांगलंय।
चलो गुड नाईट. रॉकी हो ॲक्च्युली राकेश माझं नाव. हाय. पण रॉकी छान वाटतं. मला इथे शिवाने बोलावलं होतं. हा हो हा राईट. आत ये ना, मी बोलवते तिला. ये शिवा. शिवा येईलच. तू कशी आहे? काय झालं, किती मोठ्याने ओरडतेस? आणि कोण आहे हा? मित्र आहे तुझा? नाही, हा माझा मित्र रॉकी. हो, वस्तीतला का? कीर्ती काय भाऊ, हा राकेश. नमस्कार. हा रॉकी पण म्हणतात याला. रॉकी, नाईस नेम. थँक्यू. भाऊ, हा ना वस्तीत शिकवण्या घेतो आणि आता आपल्या संपदाला शिकवेल. म्हणजे डोळ्यासमोर असेल तर मदतच होईल ना आपल्याला. खरंय. रॉकी, शिवानं तुझं खूप कौतुक केलं. भाऊ, हा ना खरंच खूप मेहनती आहे आणि हुशार पण आहे. पण फक्त हुशार आणि मेहनती असून उपयोग नाही. आपल्या पाठीशी कोणीतरी उभं राहायला पाहिजे. माझ्या पाठीशी शिवा होती. माझी शिकण्याची आवड शिवामुळेच पूर्ण करू शकलो. हिनेच मला लहानपणापासून सांभाळलं, माझा सगळा खर्च केला आणि खरं तर त्यामुळेच हे स्वप्नही बघू शकलो. खरंय रॉकी, आमची शिवा आहेच मोठ्या मनाची. भाऊ, असं काही नाहीये. ह्याची इच्छा होती ना, म्हणून हे सगळं झालं. ते सगळं महत्वाचं नाहीये. तुला संपदाला शिकवता येणार आहे का? कीर्ती कीर्ती, अगं त्याला कशाला घाबरवतेस? आत्ताच आलाय तो. आणि शिवाने बोलवलंय ना त्याला, म्हणजे त्याला नक्की जमेल. काका, अरे शिवाला शिक्षणातलं फारसं काही कळत नाही. हो हो हो, पण कीर्ती, शिवाला माणसांमधलं नक्कीच कळतं. संपदा, बाळा आता नीट अभ्यास कर. हा हो. बरं चला, निघतो आता आम्ही. आणि संपदा, मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करा. हो करते. मी चहा ठेवते, तुम्ही गप्पा मारा. आई मला कॉफी. ओके. तुम्ही आराम करा, मी बुक्स घेऊन येते. हा ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.